आमचे उरणचे डोंगरानू करंजा गावचे आगरी कोली बघा ना. ओके. ओ नाना बाबा इकडे हाय करा. मित्र परिवार एकाच ठिकाणी भेटलेला आहे सगळा. हाय नमस्कार, कशात सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राजकरंजाचा युट्यूब चॅनल. राजकरंजाचा या युट्यूब चॅनलवरती. आणि आज नटून ठटून एवढे सकाळी 4 वाजता कुठे चाललीस? आईच्या अभिषेकासाठी. कलर घेऊन चाललो. आईच्या अभिषेकासाठी कलर घेऊन चाललो. ओके, तर चला सर्व आता 4 वाजताचा टाइम आहे. आपण भजनाच्या घराजवळच आहोत आणि बघा मस्त पालखी सोहळा असणार आहे ना, तर मस्त गावात उत्साह आहे. अशी रांगोली वगैरे काढलेली आहे. आपल्या करंजाची द्रोणागिरी यायचे पालखी सोहळ्याचे निमित्त काय काय असते ते सर्व दरवर्षी दाखवत असतो. यंदाही दाखवणार फुल डिटेलमध्ये. या ब्लॉगमध्ये तुम्हाला कलश मिरवणूक बघायला भेटणार. त्या गावातल्या महिला सर्व जमतील आणि कलश आणि अभिषेकासाठी पाणी घेऊन आपण कलश मिरवणूक घेऊन आपण जात असतो आईच्या मंदिरामध्ये. तिथं अभिषेक होतोय. 2 दिवस आपला सोहळा असतो. आज सकाळी पहाटे कलश मिरवणूक निघते, नंतर जाऊन आईचा अभिषेक होतो, नंतर मग दर्शन सोहळाचं दिवसभर आणि रात्री यात्रा सोहळा. ठीक आहे, रात्र असते रात्रभर. नंतर दुसऱ्या दिवशी मानाचे हार मानाचे बावटे 7 पाड्यातून जात असतात आणि नंतर पालखीची सजावट. नंतर आपली पालखी निघते 8 वाजता. आपल्या गावकीच्या घरातून पालखी जाते वरती, आपल्या मंदिरातून निघते 10च्या दरम्यान. ती दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत जाते. तर ठीक आहे, असा 2 दिवस हा सोहळा असतो. तो सर्व पूर्ण सोहळा तुम्हाला येणारे ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या द्रोणागिरी आणि शीतलादेवी आईबद्दलची सर्व माहिती मी गेल्या वर्षी आपल्या चॅनलवरती टाकलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, जाऊन नक्की बघा. चला सुरू करूया ब्लॉग. द्रोणागिरी माते की जय, शीतलादेवी माते की जय. हे बघा हर्षिका सुद्धा असणार आहे आपल्यासोबत. ओ शुभ सकाळ. शुभ सकाळ. 4ला अजून 10 मिनिटं आहेत आणि आपण पोचले आपल्या गावकीच्या भजनाच्या घरी. बाबा यो संकेत होता सर्वांना काय आता पालखी निघायची वेळ झालेली आहे, आपली मुकुट निघायची वेळ झालेली आहे. आणि बघा पालखी दरवर्षीप्रमाणे सजवलेली आहे आपली. आपल्या द्रोणागिरी आईची 4 मुकुट, 2 नेहमी पालखीत असतात आणि 2 आपल्या चेहऱ्यावरती. आणि हा वागेश्वर सजावट केलेली आणि सर्व आपली मंडळी आता जमण्याची सुरुवात झालेली आहे. शुभ सकाळ. आणि हजेरी लागलेले आहे. चलो दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व लवकर येत असतो आणि हे बँजोवाले लेट करतायत. हे बघा जिथं आला. हे बघा मित्रांनो 4 वाजलेले आहेत.
मित्रांनो आपल्या पायथ्याशीच आहे श्री वागेश्वर मंदिर. तिथं आई पहिले भेट घेते, पालखीची भेट पहिले इकडे होते, तीच भेट तुम्ही बघताय आता. पोचलो आपण मंदिराजवळ. करंजाची कुल स्वामीने बघा मस्त सजावट केलेली आहे. पूर्ण सजावट दाखवीन मी तुम्हाला. हे बघा जय.
कलसातलं पाणी अभिषेकासाठी हे बघा एकत्र करू, दूध आणि कलसातलं पाणी. इकडे इकडे घे. घे दादा. हां इकडे बघ. सर्व आपले गावकीचे ज्येष्ठ आहेत जे आईची साडी एकत्र करतायत. हे बघा. परंपरा आजोबांपासून आता काका झालं होतं. म्हणजे जी साडी बनवायची होते ना, तर पहिले आजोबा म्हणजे धनाबाबा हां पहिले घरीच बनवायचे. त्याच्यानंतर काकांना सांगितलं कसा बनवायचा, नंतर या काकांना म्हणजे जी सवय म्हणजे कशी परंपरा एक दाखवून ठेवलेली आहे. अजून कशी बनवायची. आजोबांपासून चालत हां, आलेली आहे ती आता तेच. सर्व त्यांची मुलं आणि हां. नातवंड चालवत आहेत. आजोबा होते तेव्हा म्हणजे पहिले घरीच बनवायचे. सगळी तयारी पूर्वतयारी घरूनच करणार. घरूनच करतो. घरूनच. ही पिनं आणि हे सगळे काय दोऱ्याने बांधण्याची जी पद्धत आहे ना, ती बाबांनीच शिकवली. आणि नवरात्रीमध्ये आपण 9 साड्या एकत्रच डायरेक्ट लावत असतो. नाही ना, दिवसाला आपली नवरात्रामध्ये त्या आहेत ना 2 साड्या हा. ते कायमचे ठेवतो. हा. बाकी हा कलर आहे ना जो वरच्या बदलतात, वरच्या बदलायचा. वरच्या बदलतात. त्याचे जे शेले आहेत ना, शेले त्याच टाईपचे मॅचिंग मध्ये शेले टाकायचे. असं आहे. हा. जे main आहेत आणि ते जे तेच. मेन ते 3 आपले जे कायमचे ठेवतात. मेन जे आतमध्ये असतात आई कायम. जवळ, त्या कायम फक्त वरच्या बदलायच्या. हा ते एक कलर म्हणजे आज हिरवा आहे उद्या हा पिवळा आहे. ओके ओके. असं. कारण का जरवेळी नेताना बघतोय ना अशा रंगीबिरंगी असतात ना, त्याच्यामुळे मी हा प्रश्न नाही, विचारला. नाही, ते रंगीरंगी म्हणजे आपण बदलतो. हा 3:30 4ला 4 चे पार, पहाटे. 2 ते 4 पाराचे, 2 ते 4 चे पाऱ्याला ते आपण हा, बदलतो. बदलतो आपण. आणि मग त्याचे जे शेले आहेत ना, मग त्याचेच मॅचिंगला आपण बाकी थोडे लांबट ठेव. आणि नवरात्रीला आपण एकावर एक म्हणजे 3-4 साड्या चढवत असतो. आता आपल्या पालखी सोहळ्याच्या निमित्त तो पण 10 साड्या करवतो, दोघींना 5-5 दोघींना 5 मग आपण दुसरा दिवस येते तर दुसरी साडी ती त्याच्यावर आजची काढणार आपली आणि एक उद्या काढणार, उद्या एक दुसरं परत आहे सोडणार. ना, तो उद्या एक. जी वरची साडी असेल ती चेंज होते. वरची साडी हा, फक्त ती वरची चेंज होते, फक्त बाकी change पाठची होते. तशी दिसते आणि बाकीच्या बाकी त्या 3 ते असतात त्या त्या असतात. 4 साड्या तशाच हा बाकी वरचीच बदलते. ओके. आपल्या जी पालखीत मुकुट आणली त्यांच्या सजावटीचा कार्य इथं सुरू आहे. आणि गेल्या नवरात्रीला जे दागदागिने आपण ठेवतो पेटीमध्ये ते सर्व गावकीच्या समोर इथं सगळ्यांसमोर पेटीतून काढले जातात. हे बघा पॅक केलेले असतात, काढले जातात. द्रोणगिरी आईचा महिमा मोठा, आमचे उरणचे डोंगरानू, करंजा गावचे आगरी कोली, बघा नाचतान आवरीनू, आई द्रोणगिरी माऊली, देई भक्तांना सावली, आई द्रोणगिरी माऊली, देई भक्तांना सावली, चला जाऊया राऊली, देई भक्तांना सावली, आई अंबेचा उदो उदो जगदंबेचा उदो उदो, माऊलीचा उदो उदो द्रोणाईचा उदो उदो, हनुमंताचे लागलेत पाय, त्याची प्रसाद द्रोणगिरी माय, हा हनुमंताचे लागलेत पाय, त्याची प्रसाद द्रोणगिरी माय, येथून केले होते उड्डाण, उड्डाणाचे नाव झाले उरण, द्रोणगिरी यायचं ठाण हैया उरणचे डोंगरावरी, संकट काली भक्तांच्या हाकेला धावतई गो सत्यवरी, खून सत्याची घावली, देही भक्तांना सावली, आई द्रोणगिरी माऊली, देही भक्तांना सावली, चला जाऊया राऊली, देही भक्तांना सावली. मित्रांनो, जसा टाइम पुढं सरकत चाललाय तशी पब्लिक वाढत चाललंय.
भरपूर गर्दी झालेली आहे. तुझ्या नावाचा किल्ला पोरीला माझे माऊले उदा उदा तुझ्या नावाचा किल्ला पोरीला माझे माऊले नव ठेवी तुझे पायाशी माझा सुखरूप येऊ दे धनी. नव ठेवी तुझे पायाशी माझा सुखरूप येऊ दे धनी. दूरला गेले आहे तुझी भरीन गेरे आहे तुझी भरीन ओटी कणनारला. इकडे बघ सिद्धो. मस्तपैकी आपल्या मुकुटांची सजावट पूर्ण झालेली आहे. ती डोळ्यावर गेले थोडी अशी पाहिजे करायला पाहिजे. आई द्रोणागिरी माऊली देई भक्तांना सावली. आई द्रोणागिरी माऊली आई आई नाव का आपला? सारिका प्रशांत पाटील. सारिका प्रशांत पाटील. ठाण्यावरून आला? हो. ठाण्यावरून आलेला आहे दर्शनासाठी. सारिका प्रशांत पाटील ठाणं. यायचं ठार हाया उरणचे डोंगरावरी.
मातीची घावली देही भक्तांना सावली आई द्रोणगिरी माऊली देही भक्तांना सावली चला जाऊ. आपल्याला बटन लावायला जागा भेटली ना, म्हणजे मी म्हणजे गाभाऱ्यात ठेवणार होतो पण गाभाऱ्यात मोठे मोठे मोर लावले त्यांनी सजावट एवढी केली काय आतमध्ये ठेवायला जागा नाही. इव्हन इतकी हार झालेत काय बोलू नका. आपल्याला ही सेफ जागा दिसली इकडं. लाव ए थम्सअप दे थम्सअप थम्सअप दे थम्सअप. आणि जयेश तिथं चढू शकला कारण का या दोघी भक्कम इकडे उभ्या होत्या. आहे हाय कर इकडं असं कर. हा तू कर. हा इकडं कर. हे बघा आजीची मैत्रीण आली. आई नाव आपला आनंदी. आनंदी मैत्रीण आलेली आहे. मस्त आहे बघा. फॅमिली व्लॉग करायला मजा येते. दर्शन घेऊन आलीस? ओके. ओ नाना बाबा इकडे हाय करा. मित्र परिवार एकाच ठिकाणी भेटलेला आहे सगळा. चहा वगैरे घेऊन जा. हे नाना चहावाले नाहीत कॉफीवाले आहेत. ओके बघा अशी सगळी फॅमिली भेटलेली आहे. आणि आत्ता पुरताचा व्लॉग हा म्हणजे 2-4 पार्टमध्ये हा व्लॉग असणार आहे पालखी सोहळ्याचा. आता पुरता कलश मिरवणुकीचा व्लॉग आणि सजावटीचा व्लॉग आणि अभिषेकाचा व्लॉग इथपर्यंत एंड करतोय. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण का पालखी सोहळा यात्रा सोहळा सर्व काय तुम्हाला पाहायला भेटणार आहे. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. द्रोणागिरी माते की शीतला देवी माते की